फ्रेंड्स, वेलकम टू द एज्युफेस्ट अकॅडमी. आता एक्झॅक्ट 20-25 दिवस राहिलेले आहे आपल्याकडे अभ्यासासाठी, एटीपी एक्झामसाठी. सो आता या 20-25 दिवसात कशा प्रकारे पूर्णतः अभ्यास करायचा याचा टाइम टेबल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला. सोबत सोबत आपण MRNTP पॉलिसीज याच्यावरती MCQ सुद्धा घेतलेले आहेत, ते मागच्या व्हिडिओजमध्ये झालेले आहेत आपले. आता आपण जेव्हा तुमची एकदा पूर्णतः रिव्हिजन होईल त्याच्यानंतर आपलं एक प्रॉपर रिव्हिजन मी घेणार आहे. त्याच्यात आपण जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्याच्यावर जास्त वेटेज असतं ते टॉपिक्स आपण कव्हर करणार आहे. सो त्याचा प्रॉपर टाइम टेबल मी तुम्हाला शेअर करतेय. सोबत सोबत ती रिव्हिजन एक्सक्लुझिव्हली इन बॅच 1, 2, 3, 4 आणि रिव्हिजन बॅच मध्येच होणार आहे. सो कशा प्रकारे असेल, 11 तारखेला 11 ते 15 म्हणजे 5 दिवसात एक्सटेन्सिव्ह आपण रिव्हिजन करू आणि त्याच्यानंतर एंडिंगच्या डेज मध्ये तुम्हाला पेपर सोडवायचे, टेस्ट सिरीज करायचे, पोस्टल टेस्ट सिरीज जी आहे ती ऑप्ट करायची. सो 11 तारखेला रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन हे दोन्हीही होतील, सोबत सोबत MCQ प्रॅक्टिस पण होतील. 12 तारखेला टाउन प्लॅनिंग स्कीम, अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन आणि अदर सेक्शन्स ऑफ MRTP आणि त्याचे सोबत सोबत MCQ म्हणजे एक्सटेन्सिव्हली 3 ते 4 तास पर डे. इट मे पॉसिबल की कधी थोडं जास्त सुद्धा होईल. सो 3 ते 4 तास तुम्हाला पर डे रिव्हिजन होणार आहे प्रॉपर. म्हणजे त्या पूर्णतः त्या म्हणजे फॉर एक्झाम्पल रिजनल प्लॅन आहे तर रिजनल प्लॅन मध्ये सेक्शन नंबर 30 ते 20 मध्ये काय दिलं आहे, त्याचं प्रॅक्टिकल अप्रोच काय आहे ते सगळं शॉर्ट मध्ये समजवण्यात येईल. सोबत सोबत MCQ ची प्रॅक्टिस पण होणार. 12 तारखेला आपण टाउन प्लॅनिंग स्कीम, अनऑथराइज कन्स्ट्रक्शन आणि अदर सेक्शन्स म्हणजे प्रॉपर इथे 11 आणि 12ला तुमचं पूर्णतः MRNTP ऍक्ट संपेल. 13 तारखेला आपण UDCPR म्हणजे सावजी सर तुमचं UDCPRचं रिव्हिजन करून घेतील, सोबत सोबत MCQ प्रॅक्टिस. 14 तारखेला आपण व्हॅल्युएशन घेऊया, त्याचं MCQ प्रॅक्टिस. आणि 15 तारखेला डेव्हलपमेंट चार्जेस, त्याच्या काही न्यूमरिकल्स की कोणत्या प्रकारे तुम्ही न्यूमरिकल सोडवू शकता, एन्व्हायरमेंट त्याचे MCQज आणि ट्रान्सपोर्टेशन त्याचे MCQज. अशा प्रकारे 11 ते 15 पर्यंत सगळ्या काही इम्पॉर्टंट टॉपिकवर तुमची रिव्हिजन होणार आहे. याचा बॅचचं जे काही टायमिंग असेल तो कोणताही असू शकतो, बिकॉज वी हॅव लेफ्ट विथ दी व्हेरी लेस टाइम. म्हणून मोस्ट प्रोबेबली सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा 3 याच्यात डिवाइड होईल हा टायमिंग आणि पूर्णतः 11 ते 15 मध्ये तुमची रिव्हिजन करण्यात येईल. ओनली इन द बॅच 1 to 4 अँड रिव्हिजन बॅच. थँक्यू. थँक्स अ लॉट.